नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात बालाकोट इथं पाकिस्तानकडून आज घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला तर एका स्थानिक मुलीचा मृत्यू झाला. पाकिस्ताननं घुसखोरी करत लष्करी चौक्या आणि रहिवाशी भागांना लक्ष्य केलं. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांमध्ये आज शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत चर्चा झाली. जम्मू काश्मीरच्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून दोन्ही सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं म्हटलं जातं. भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या गोळीबारात 4 पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्करी कारवायांचे महासंचालक मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी केला. यावर बोलताना प्रत्येक शस्त्रसंधी उल्लंघन हे पाकिस्तानी सैन्याकडूनच केलं जातं, भारतीय जवान फक्त त्याला प्रत्युत्तर देतात, असं भारताचे लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए.के. भट यांनी सांगितलं. राज्य विधानसभेत आज सर्व आमदार आणि काही खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे आदी सदस्यांनी मतदान केलं. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही मतदान केलं. मतदानासाठी त्यांना तुरुंगातून 1 तासाची सुट्टी देण्यात आली होती. देशातल्या सर्व राज्य विधानसभांमध्येही राष्ट्रपती पदासाठी मतदान झालं. मतमोजणी 20 जुलैला होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद नांदेड जयपूर या विशेष रेल्वे गाडीच्या 22 फेऱ्या वाढवल्या आहेत. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान ही गाडी धावणार आहे. ही गाडी हैदराबाद इथून दर शुक्रवारी संध्याकाळी 4:25 सुटेल आणि नांदेडला मध्यरात्री 12:10 पोहोचेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, अकोला मार्गे रविवारी सकाळी 6:25 ही गाडी जयपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी दुपारी 3 वाजता जयपूरहून सुटेल आणि अकोला नांदेड मार्गे मंगळवारी सकाळी 2 वाजता हैदराबादला पोहोचेल. दरम्यान ओडिशातल्या संबलपूरजवळ मुसळधार पावसानं रेल्वे पटरी वाहून गेल्यानं संबलपूर ते नांदेड ही गाडी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या नांदेडहून सुटणारी नांदेड संबलपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यात पावसानं आज थोडी उसंत घेतलेली असली तरी मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, पालघर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्यात शेतात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणात 5 वर्षातला सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात 26,995 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडी धरणात सध्या 21.37% इतका पाणीसाठा असून 6,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. नांदूर मधमेश्वरमधूनही जायकवाडीत पाणी सोडण्यात आलं आहे. लातूर शहर अतिक्रमणमुक्त करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याला प्राधान्य दिलं असून त्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती लातूरचे महापौर सुरेश पवार आणि उपमहापौर देविदास काळे यांनी केली आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाणी वितरण व्यवस्था चांगली करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं महापौर पवार यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनंतर पंढरपूर इथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराज यांची पालखी बीड शहरात दाखल झाली. शहरात पालखीचं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आज पालखी जालन्याकडे मार्गस्थ झाली. नांदेड इथं आज महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महिलांच्या समस्यांचं निराकरण, त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा क्षतिसहाय्य आणि पुनर्वसन मंडळाची बैठकही आज घेण्यात आली. यावेळी पीडित महिला आणि बालकांना अनुदान मंजूर करण्यात आलं. चीनी वस्तू विक्रीवर बंदी घालावी यासाठी अहमदनगर इथल्या पुणे बस स्थानकाजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं चीनी मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातींचे फलक काढून आंदोलन करण्यात आलं. भारतातल्या ग्राहकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालावा आणि सरकारनं चीनी वस्तूवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला अहमदनगर मोबाईल असोसिएशननंही पाठिंबा दिला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून